असं समजा की आपलंच घर आहे. हो तर या आता आपण खाली जे पाहिलं ना हा. तो आमचा लॉन होता. हो. नंतर आपण पेढी पाहिली. हो. आता हा आहे आमचा हॉल. झालं का आलं किसून? हो बाई होतच आहे. म्हणून मोठं मोठ्याने बोलते बाहेर. मी बघून येऊ. हो थांब मी पण येते. गॅस बंद कर. तिथे ना सगळ्या प्रकारची झाडं आहेत. मला एकदा नेऊन दाखवा म्हणजे हो झालं. नक्की दाखवेल. आपण कोण? माई हे गोडबोले आहेत. तुम्हाला भेटायला आलेत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी गोडबोले. कुटुंब सखी या मासिकासाठी मी लिहितो आणि या मासिकाच्या कव्हर पेजवर घाडगे आणि परिवाराचा मोठा फोटो असावा अशी माझी इच्छा आहे. नाही, घाडगेंचं नाव, त्यांची प्रतिष्ठा आणि आजच्या काळातही तुम्ही एकत्र कुटुंब जपलंय याच्याकरता तुमची मुलाखत घ्यायची आणि घरातल्या इतर लोकांची चर्चा असं मी ठरवलंय. अय्या किती छान आहे ना हे सगळं. आपण आहे ना एक काम करूया. आपण फोटोशूट आहे ना इथे हॉलमध्ये नको करायला, खाली लॉन वर करूया. म्हणजे कसं बॅकग्राऊंडला घाडगे सदन असं किती मस्त वाटेल ना. तुम्ही म्हणाल तसं. माई तुम्ही आहे ना तुमच्याकडे ती कांजीवरम साडी आहे ना ती नेसा. मी काय नेसू? माई अहो आपल्याला पेढीवर फोन करायला हवा ना, म्हणजे त्यांनाही बोलून घ्यायला हवं सगळ्यांना इथे. सगळं तूच ठरवून टाकणार आहेस का? की आम्हाला काही ठेवणार आहेस? अक्षय पेढीवर फोन कर. अण्णांना म्हणून घरी बोलवलंय तुम्हाला. गोडबोले बोला. बसा तुम्ही. हो. तुमच्यासाठी चहा पाण्याचं बघते. हो पण बसा बसा. थँक्यू. तू चल माझ्या बरोबर. अमृता तू थांब त्यांच्या बरोबर. हो तुम्ही इथे कशाला आला? त्यानं ठरवलंय म्हणून. अहो ते जाऊ द्या. तुम्ही इथे काही तमाशा करू नका. आमच्या घरच्यांना कळलं ना आम्हाला डिवोर्स हवाय. आयुष्यात दिवस मिळणार नाही आम्हाला. कळतंय का तुम्हाला? मिस्टर अँड मिसेस घाडगे, तुमची अक्कल आणि माझी अक्कल याच्यात बराच फरक आहे बर का. आणि तुम्हाला जर का डिवोर्स हवा असेल तर आता मी जे काही हे करतोय ना याच्यामध्ये लुडबुड करायची नाही. हा अहो तुम्ही लुडबुड करताय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही भांडतोय की. पण त्याचा आवाज येत नाहीये. कुठे लक्ष असतं का तुझं? काही ओळख नाही पाळख नाही, सरळ त्या माणसाला घरात घेतलंस. बरं घेतलंस ते घेतलंस, अख्खं घर दाखवत सुटलीस त्याला. पण माई त्यांनी तुमचं नाव घेतलं आणि म्हणाले की त्यांच्या मॅगझिनच्या कव्हरवर आपल्या सगळ्यांचा फोटो छापणार आहे. एवढ्या गोष्टीला भुललीस लगेच. कशी ग तू? काही शहानिशा करायची गरजच वाटते नाही का ग तुला? छे अगं अलीकडचे दिवस कसे आहेत माहिती ना तुला. आताच आपल्याकडे चोरीचा प्रकार झाला की नाही. माई सॉरी पण आता आता काय? आता जा चहाचं भांडण. हो. तुमच्या लक्षात येतंय का मी इथे होमवर्क करायला आलो आणि माझ्या लक्षात आलंय तुमची केस आहे ना अतिशय वीक आहे. मी जे काही तुम्हाला सांगतोय ते तुम्ही करत नाही आहात. त्यामुळे इतर घरातल्या कॅरेक्टरांचा स्टडी करण्याकरता मी इथं आलोय. हो आमची माई खूप डेंजर आहे. कळलं ना? तुमचा स्टडी करेल ती. हो ना. आणि हे कुटुंब सखी वगैरे काय आहे? अंगाशी येईल उगाचच. काही अंगाशी येत नाही. अहो खरंच मी त्या मासिकासाठी लिहितोय. नमस्कार. नमस्कार.
आपण कोण? मी गोडबोले. तुमच्या मासिकावर आमचा घाडगे कुटुंबाचा फोटो छापणार म्हणताय. आमचं कुटुंब हे एकत्र कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंब प्रमुख माई आहेत. ही एवढी महत्वाची माहिती तुम्हाला मिळाली कुठून? त्याचं कसं आहे ना, घाडगे सरा प्रसिद्ध आहेत ना ठाण्यामध्ये. प्रसिद्ध कुटुंबाबद्दल गावामध्ये खडानखडा माहिती असते. प्रत्येकाच्या मनात कुतूहल असतं. आदर्श मानतात अशा मोठ्या कुटुंबांना. हो का? काय माई बरोबर बोलतोय ना? घ्या चहा घ्या. दे भाग्येश. घ्या. घ्या ना. बरं, मी तुम्हाला माझ्या कुटुंबाची ओळख करून देते. हो. ही माझी थोरली सून वसुधा, माझ्या दिनकरची बायको. आणि त्यांचा मुलगा अनंत, त्याची ही बायको म्हणजे आमच्या वसुधाची ही सून बरं का, भाग्यश्री. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी धाकटी सून मृदुला, माझ्या देवदत्तची बायको. आणि त्यांचा हा अक्षय मुलगा. माझा लाडका नातोय हो. आणि त्याचीही बायको अमृता, माझ्या मृदुलाची सून. अरे वा. माई, हाच तर मुद्दा आहे. ह्या घरामध्ये सुना नात सुना अजूनही एकत्र राहत आहेत. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. नाही, अगदी खरं सांगतोय. बर, आता मुलाखतीला करूयात का सुरुवात? मला नाही अशा मुलाखतीची वगैरे सवय नाहीये हो. म्हणजे माझं म्हणणं, आपण असंच गप्पांच्या ओघात जे. टेन्शन घेऊ नका. मुलाखत म्हणजे ऍज सच मुलाखत नाही घ्यायची आपण, जस्ट बाईट्स. आणि तुमची जी मतं आहेत ना, ती आपण चौकटीमध्ये छापणार आहोत. बाकी तुमच्याबद्दल सगळी माहिती आहेच आम्हाला. कल्पना छान आहे. चला तर आपण सुरुवात करूयात बाई. तर एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल तुमचं मत एका वाक्यामध्ये. त्याच्यानंतर घटस्फोटाबद्दल तुमचं मत 2 वाक्यांमध्ये. नंतर विवाह संस्थेबद्दल तुमचं मत 3 वाक्यांमध्ये. कमालच आहे. एवढ्या महत्वाच्या विषयांवर, अहो खूप महत्वाचे विषय आहेत हे. माईंकडे ह्याच्यावर 2-2, 3-3 तास बोलता येईल एवढी पूरक माहिती आहे, आणि तुम्ही 2-3 वाक्यात. अगं वसुधा, ते आता म्हणाले ना, त्यांना चौकटीत बांधायचं सगळं, म्हणून मुद्देसूद बोलायचं. सुरुवात करूयात. पहिल्यांदा तुम्ही बोला एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल. मला असं वाटतं एकत्र कुटुंब हे फुलासारखं असतं. सगळ्या पाकळ्या महत्वाच्या असतात आणि त्या एकमेकांना जोडून उभ्या असतात. तेव्हा ते फूल तयार होतं आणि मग त्या फुलाला शोभा येते, अर्थ लाभतो. ते एकत्र कुटुंब फुलासारखं. काय बोललात माई तुम्ही. वाह. आता घटस्फोटासंबंधी. घटस्फोट हा शब्दच खूप काही सांगून जातो, असं नाही का वाटत तुम्हाला? किती भयंकर गोष्ट आहे ही. बघा, घट म्हणजे घडा, मांगल्याचं प्रतीक, समृद्धीचं प्रतीक.
तो सतत भरलेला असायला हवा, नाही का ग? आणि त्याचा जर तुम्ही स्फोट घडवून आणलात तर मात्र तो तुटेल. मग त्या आयुष्याला काही अर्थच राहत नाही ना हो. ऐकताय ना अक्षय अमृता? काय सांगितलं? हे नुकतं लग्न झालंय ना त्यांचं, म्हणजे असं नवीन नवीन लग्न असताना एवढी पूरक माहिती लक्षात असू द्या. वाह बाई, खरंच लाख मोलाचं बोललात. आता विवाह संस्थेबद्दल. विवाह, लग्न ही दोन माणसांच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची आणि सुखद घटना आहे असं मला वाटतं. हातात हात घालून 7 पावलं चालतात, एक मोठ्या प्रवासाला सुरुवात करतात. तो प्रवास खडतर असतो, काटेकुटे येतात, अनेक वादळे येतात, तरीही त्याला तोंड द्यायचं असतं, कारण ते हात हातात असतात, एकमेकांमध्ये गुंफलेले असतात, घट्ट. ते कधी तुटू द्यायचे नसतात. त्यालाच म्हणतात लग्न, विवाह असं मला वाटतं. वा माई वा माई, आदर्श आदर्श म्हणतात ते हेच. तुम्ही अगदी योग्य आणि मुद्देसूद बोललात. चला, मला हवं असलेलं सगळं मिळालंय. माई, तुमची परवानगी असेल तर मी निघू. पण फोटो नाही, फोटो तर काढायचे, पण कसं आहे ना, तुमच्या सुट्टीच्या दिवशी येतो आणि आधी फोन करून येतो, म्हणजे कसं तुम्हाला सगळ्यांना तयार होऊन बसता येईल. चला येतो. या या अक्षय, त्यांना सोडून ये. चल या. काय सारखं फोटो फोटो लावलायस ग? बरं दिसतं का त्यांच्या समोर असं? जा, चला आपण आपल्या वेळेची कामं करूया. या. चल. काहीतरी गडबड आहे हे नक्की, पण काय हेच लक्षात येत नाहीये. कुठेतरी पाणी मुरतंय आणि मी ते शोधून काढणार, त्याशिवाय नाही गप्प बसणार. एस गोडबोले, डिवोर्स स्पेशालिस्ट. लॉयर, डिवोर्स स्पेशालिस्ट. मनमोहिनी तुझ्यासाठी चिरतो मी भाजी ग. गाणं गात बसलाय. या लबाड माणसाचं खरं रूप कळायलाच हवं. येऊ का मी आत? या 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 या, नमस्कार. या. बसा बसा बसा. धन्यवाद. बोला. तुम्ही ऍडव्होकेट आहात की? मी खूप काही आहे हा. वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा. बोला, तुम्हाला माझ्यातल्या कुठल्या कळेला भेटायचंय तेवढं फक्त बोला. आणि हो, बोलता बोलता भाजी चिरायला घ्या पटापट. आणि कामाचं सांगा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही हो. माझ्याकडेही नाहीये हा वेळ. तुमच्या सगळ्या नाना कळा बाहेर काढायला आले मी. अच्छा, ओळखलत ना मला? हो तर
मी माणसांना एका झटक्यात ओळखतो. वसुधा दिनकर घाडगे. बरोबर, वसुधा दिनकर घाडगेच. पण तुम्हाला तुमची खरी ओळख आता सांगावी लागेल. हो, म्हणजे असं की तुम्ही आमच्या घरी येता, घाडग्यांच्या एकत्र कुटुंबा संबंधात तुम्ही माईंची मुलाखत घेता तुमच्या कुठल्या त्या मासिकासाठी, आणि त्यानंतर तुम्ही लिहिता की घटस्फोट ही आत्ताच्या काळाची गरज आहे. हो. बरोबर ना? आणि तुम्ही असता डिवोर्स एक्सपर्ट, लॉयर, एस गोडबोले. एस. तर तुमची नक्की काय ओळख आहे हे सांगावं लागेल. खरं सांगू का, हम्म? एकत्र कुटुंब पद्धती ही हवीच आणि घटस्फोटही हवाच. कसं आहे ना, जबरदस्ती कशातही करता कामा नये. जबरदस्ती फक्त एकाच कामात, भाजी चिरण्यात. बाकी कुठेही जबरदस्ती करून उपयोगाची नाही. हो हो. मला सांगा वसुधा ताई, डिव्होर्स लॉयर एकत्र कुटुंब पद्धती असू शकते असं म्हणू शकत नाही का? उलट तोच असं म्हणू शकतो ना, कारण त्याला दोन्ही बाजूचा अनुभव असतो. आणि कसं आहे ना वसुधा ताई, हे बघा, म्हणजे माझी लॉयरची प्रॅक्टिस किंवा माझे मासिकातले लेख किंवा मी माई घाडगेंची घेतलेली मुलाखत, याला तुम्ही काही हरकत घेऊ शकता का कायदेशीर? नाही, तुम्ही कायदेशीर हरकत घेऊच शकत नाही. तुम्ही फक्त एकच काम करू शकता, ही भाजी चिरू शकता किंवा तुम्हाला डिवोर्स हवाय हे सांगू शकता. बोला, हवाय का डिवोर्स? तुम्ही खूप हुशारीने मूळ मुद्दा टाळलात, पण तुमच्या हे लक्षात आलंय का की मी देखील खूप हुशार आहे? कळेल तुम्हाला लवकरच. पण जेव्हा कळवाल ना, तेव्हा आधी तारीख कळवा. कारण कसं आहे माहिती का, कोर्टामध्ये तारखेला जास्त महत्व असतं. एस. वसुधा दिनकर घाडगे. येते. या. गोडबोले एस. एस एस. ही महामाया फॅमिली कोर्टात? याही. हो. या या या, लपताय कशाला? या समोर या. अगो काय झालं? तिथे का लपलात फटफटीच्या मागे? नाही, काय झालं वसुधाताई, खूप वाईट वाटलं मला. त्यामुळे त्या मोटरसायकलच्या मागे लपून डोळे पुसत होतो मी. तुम्हाला रडू आलं? हो. इतर वेळेला इतरांना रडवण्यात पटाईतात तुम्ही. अहो छेचे, त्या बाबतीत तुमचा हात मी कसा काय धरू शकीन? हे? अहो, साक्षात दिनकररावांच्या डोळ्यांना पाणी आणलंय तुम्ही, मग मी कोण पामर? काय म्हणालात तुम्ही? नाही नाही, म्हणजे कधीतरी दिनकररावांच्या वरती अशी वेळ येणार याची कल्पना होती मला, पण इतक्या लवकर ती येईल असं वाटलं नव्हतं. असं वाटलं का? बरं झालं इथेच भेटला. कुठला तरी वकील गाठते, त्याच्या तावडीत तुम्हाला देते, चांगला इंगा दाखवते तुम्हाला. ओ इकडे या. नको 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 वसुधाताई, दिनकररावांना दाखवताय तेवढा इंगा पुरेसा आहे, मला नको इंगा. काय आहे, बायको घटस्फोट देते म्हणून आधीच ते बिचारे खचले असतील की त्यांना आनंद झालाय तुमच्या तावडीतून ते सुटणार म्हणून. काय बोलताय? अहो, मी कशासाठी घटस्फोट देईन माझ्या नवऱ्याला? आणि कोण म्हणाला तुम्हाला हो हे?
अहो फॅमिली कोर्ट मधनं बाहेर येत आहे तुम्ही, त्यामुळे माझ्यासारखा माणूस असंच समजणार ना. काय म्हणजे काय डोकं म्हणावं का काय म्हणावं तुमचं? फॅमिली कोर्टातनं बाहेर येते म्हणून मी घटस्फोट देते. मग या न्यायाने तुमच्या नसलेल्या बायकोला तुम्ही घटस्फोट द्यायला आलायत इथे असं समजायचं का मी? काय इतकी वर्ष तुम्ही तुमची बायको लपवून ठेवलीये जगापासून आणि आता तिला जगासमोर आणायचंय म्हणून तुम्ही आलायत इथे असं समजायचं मी? नको, काय ते सांगा. अरे 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 वसुधाताई, तुम्ही ओळखलं नाही मला. अहो मी म्हणजे कोण? कोण न्याय हो तुम्ही? नाही, अहो मी म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशी विभूती आहे. अहो अडी अडचणीत सापडलेल्या अडचणीत असलेल्या व्यक्तींना सल्ला देतो मी इथे येऊन मोफत काउन्सिलिंग म्हणून. तुम्हाला सुद्धा 4 हिताच्या गोष्टी सांगू का? नको, भूताचे सल्ले नकोयत मला विभूतीच्या नावाखाली. मला सल्ले देत आहेत. चला नाही, बाई का जाग आहे, पण हिशेब चुकते केल्याचा आनंद काही वेगळाच मिळालाय मला. वा, काय अमृता, लवकर या, झाली का तयारी? भरलंय तू बॅग एवढी जड झाली काय? अरे वा, चला आणलंय का सगळं सामान? हा घेतलंय ना. अमृता, अगं खरंच छान दिसतेस या साडीत. बर, मला सांग, तो लाडवांचा डबा घेतलास का बाई? घेतले का? आई हो, आणि चौथ्यांदा विचारताय तुम्ही. हो ना. मला माहितीये ग, एवढ्या आठवणीने माईंनी लाडू करून दिलेत. हे नाही झालं ना तर माझ्या पाठीत लाडू मिळतील मला. हा चला चला निघूया. थांब थांब थांब, मी उचलतो ना. हे उचलतो एवढं. अरे थांब रे, कशाला तुला आत्ताच एवढे कष्ट? अरे काय म्हणजे तिकडे गेल्यावर तुला अमृताला उचलावंच लागणार आहे ना. हे बरोबर आहे. बरोबर आहे. काय बरोबर आहे दादा, तू पण नाही यार. अरे निदान मी इथे उभी आहे ह्याचं तरी भान ठेवा ना. चला चला, सामान घेतलंय सगळं. हो. सगळं घेतलंय नक्की? हो. चार्जर, हो पैसे नीट ठेवलेत का? ते पण आहे. आहे. हा, आणि तिकीट? तिकीट? हा, 1 मिनिट. अक्षय, तुलाच दिली होती ना तिकीट, तुझ्याकडेच असतील. तिकीट तू ठेवली होतीस, कुठे सापडत नाहीये. अरे तुला आठवत कसं नाहीये? तिकीट तुझ्याकडे होती. मिळत नाहीत पण तिकीट तू ठेवली होतीस, मी नाही. अक्षय, नीट प्लीज, तुझ्याकडे होती तिकीट. मूर्ख आहेस का तू? तू ठेवली होतीस तिकीट. तुझ्याकडे होती. तू ठेवली होतीस. 1 मिनिट, दोघंही भांडण बंद करा. आधी तिकीट शोधायत कुठे आहेत ती. तू ती बॅग सोड रे. ह्या बॅगेत आहेत का बघ. हा बघ, बघा. मूर्ख. सावकाश जरा, सावकाश. तुझ्याकडे होती, मी काल दिली होती तिकीट तुला. तू ठेवली होतीस. काय ते आपलं.
तो माणूस खूप बेरकी वाटतोय सर. हा, म्हणजे फक्त भाज्या चिरून घेतो आणि माहिती काहीच देत नाही. आणि आपण तर त्याला पैसे देऊन बसलोय. हो ना. अहो म्हणून तर मी गप्प आहे, तोंड सांभाळून आहे. म्हटलं तो वकील आहे, आपल्यापेक्षा कायदा त्याला जास्त कळतो. उगाच फट म्हणता ब्रह्महत्या नको. बरोबर आहे ना माझं? हा. नाही तुम्ही काळजी करू नका, मी सगळी माहिती काढणार हो. आता त्याच्या ऑफिसवर घिरट्या घालत बसणार आहे कावळ्यासारख्या. हा, यू डोंट वरी. सर, आणखीन एक नोंद घेण्यासारखी बातमी आहे. वसुधा घाडगे गोडबोल्याच्या ऑफिसवर आली होती, कारण कळले नाही. हा. हो, बारीक नजर ठेवतो आणि सगळी माहिती काढतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ओके, ठेवा सर. याच्याशी बोललं की भूक का लागते कोण जाणे. हा अक्षय ना, एवढी महत्वाची गोष्ट अशी कशी ठेवू शकतो हा? ही अमृता एवढी सिस्टमॅटिक आहे आणि हा बघा. अगं त्यांचं लक्षच नाहीये. मनाने ते ऑलरेडी केरळला पोहोचलेत, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. शोध. आठवतंय का तुला? सापडलं. तिकीट आणि सामान तू भरलं होतंस, कळलं ना? मला बोलू नको तुझ्याकडे. मग कसं काय हरवली तिकीट? मला कसं माहिती असणार आहे तिकीट कुठे? सगळं सामान तू ठेवलं बॅग मध्ये, कळलं ना? अरे तुम्ही दोघं भांडू नका रे जरा. सापडतायत का ग तिकीट? कुठे गेली आहेत? सगळी खोली धुंडाळून झाली, कुठेही तिकीट नाहीये. पण मला एक कळत नाही, रूम सोडून जाणार कुठे तिकीट? हो ना, मी पण हेच म्हणते. मी तर हात सुद्धा लावला नव्हता तिकिटांना. मग तिकिटांना पाय फुटले, गायब झाले तिकीट असेच. अरे तिच्यावर काय ओरडतोय? ते सगळे पॅकेटचे पेपर्स पाकिटात घालून तुझ्याकडेच दिले होते मी. हो, मी ते पण त्या पाकिटात घालून ठेवलं होतं आणि आता पाकिटच गायब आहे ना तिकिटांसकट. म्हणजे पाकिट तू ठेवलेलंस ना? मी एनवेलप मध्ये प्रिंट आउट ठेवली होती, कळलं ना? पण ते तू ठेवलंस पाकिट मध्ये तिकिटांचं, आणि तुझ्यामुळे गाळ झालंय ते. थांबा जरा, आता काय करायचंय ते आधी ठरवा. जायचं कसं आता? तू लक्ष ठेवायला हवं होतं. अरे तिकीट अरे काय तुझ्याकडे. झालंय? सांग ना. अरे अरे काय चाललंय? कशाला ओरडताय? काय झालं काय? आई अगं त्यांची फ्लाईटची तिकीट सापडत नाहीये. काय हा, सापडत नाहीत म्हणजे? आई, सापडत नाहीये म्हणजे सापडत नाहीये. अगं आई, त्यांच्या बॅगा बघितल्या, रूम सुद्धा चेक केला, कुठेच सापडत नाहीये. अरे अक्षय, अरे असा कसा रे तू वेंधळा? उद्या हनीमून वरनं एकटाच परत येशील, म्हणशील ही हरवली, सापडलीच नाही. तुझा काय नेम बाबा? तरी तुला सांगितलं होतं, मोरूचा पापा नीट घे. मोरूचं पाप? हा, म्हणजे तिकीट. वसुधा, तुझं काय चाललंय ग? इथे केवढा गोंधळ झालाय, कळतंय का तुला काही? काय झालंय? कसला गोंधळ झालाय? माई, यांची फ्लाईटची तिकीट सापडत नाहीयेत. बहुतेक आता फ्लाईट मिस होणार यांची. अगं काय बोलतेस तू? शुभ बोलणाऱ्या म्हटलं तर मांडवाला आग लागली. काही आग बिग लागत नाहीये. शांत राहा जरा. मी आलेच. माई कुठे गेली? अरे देवाला साकडं घालायला गेले असतील, तिकीट यांची सापडावीत म्हणून. थोडंसं धोरणेपणाने वागलं ना की देवाला साकडं घालायची गरज नाही पडत वसुधा. ही काही आगबिग लागत नाही.
मग सगळं व्यवस्थित होतं. अक्षय हे काय माहिती बघ 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 चेक कर सगळं आहे की नाही. तुझी फ्लाईटची तिकीट, तुझं हॉटेलचं बुकिंग, त्याचे पेपर्स, हे सगळं नीट आहे की नाही बघ. नाही नाही चेक करतो एकदा. आहेत ना. माई माई अनंताने जेव्हा मला आणून दिली नाही सगळी तिकीट, हॉटेलचं बुकिंग, तेव्हाच मी विठोबाला पाठवून त्याचे झेरॉक्स काढून घेतले होते. ही अण्णांची शिकवण आहे. कधी कुठलंही बिल आलं, काही तिकीट आली, कुठलेही महत्वाचे पेपर्स असतील, त्याच्या 3-4 झेरॉक्स आपल्याकडे काढून ठेवाव्यात. उपयोगी पडतं अशा वेळी. खरंय माई. क्या बात आहे माई. वा वा फारच छान तरतूद केली आहे. वा वा. अरे आता अशी तोंड काय पाडून बसलाय. चला आटपा लवकर, बॅगा घ्या. ट्रॅफिक मिळेल नाही तर तुम्हाला. चला चला. अनंता चल बॅग उचल त्याची. हो हो चला. एक मिनिट. माझा आता मूडच गेलाय. नाही जात मी आता. अक्षय अरे मूड गेला म्हणजे हरवलेली तिकीट मिळाली आहेत ना, मग तुझा उत्साह वाढला पाहिजे. उलट चल चल आवर चल. अरे पण नाही नाही नाही, अरे, उठा पण आता, नाही, उठा. चला, चला. नाही, आणि तिकीट आणि जायचं बॅगेत आता. घ्या. चला. पहिलं बॅगेत ठेवा. handbag आणि मध्ये. चला 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 तू पण चल. पहिल्या बॅगा खाली जाऊ दे. हा. चला. हो चला. हो हो. हा घाडगे सदन. हो तुम्हाला मी लोकेशन पाठवलंय, तुम्ही ट्रॅक करत या. हो 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 या या. सांभाळून जा. हो बोलवली गाडी येईल. पोचल्यावर फोन कर रे. हो हो येते येते. चला उशीर होईल तुम्हाला. गाडी येईल आता. आता राहू दे रे बाबा. चल राहू दे, चल, राहू दे. राहू दे. जा आता निघा. जा जा चिडू नको आता जा. आणि जरा चेहरा हसरा ठेवा. हा. यार अडकून पडलो आता. कधी एकदा केरळला पोहोचतोय असं झालंय ना. बघ बघ. दादा अरे गाडी आली का? येईल येईल येईल. अजून दिसत नाही पण येईल. काहीतरी लास्ट मोमेंट काहीतरी विचार कर ना. काय होणार आहे आता. तू काहीतरी नाटक करायचं ना परत. हे दोघं एकमेकांशी एवढं काय बोलतायत? अगं प्लॅनिंग चाललं असेल ग, तिकडे काय करायचं, कुठे जायचं, कुठे फिरायचं. सांगायला पण आलं आता. माई. इथे जाऊन सुद्धा काय करणार आहे. भांडत राहतील नाही. चला आपण. अण्णा कसे काय आले लोक. अरे रामभाऊ काय मंडळी हनीमूनला निघाली. अगो बाई हे कसे काय आत्ता आले. कोणीतरी आहे. जागीरदार आहेत का? अगो बाई अगं हा राम आहे जागीरदारांचा मुलगा. काय नंतर सेकंड हनीमून. अहो नाही नाही रामभाऊ. नाही मला आवडलं असतं जायला. का ग. पण आता अक्षय अमृत चालले. या मंडळींपेक्षा त्याचाच उत्साह जास्ती आहे. हो, अण्णा. रामभाऊ पण तुम्ही आज बऱ्याच दिवसांनी. नाही म्हणजे घरी म्हणतोय मी. बेडीवर तुम्ही येत असता नेहमी. हो अण्णा म्हणाले आमचे खडे इकडेच घरच्या पेढीवर ठेवलेत म्हणून इकडे चालू. हा अच्छा अच्छा.
चला त्या निमित्तानं अक्षयची भेट झाली. हो ते वेळेवर आलो म्हणायचं. हो अमृता, हे रामभाऊ जहागीरदारांचे ज्येष्ठ चिरंजीव, ठाण्यात बडप्रस्थ आहे. आपला जुना घरोबा आहे हो त्यांच्याशी. तुमच्या लग्नाला आलो होतो मी, पण तुम्हाला आठवत नसेल. तुम्ही निघा, नाहीतर उशीर होईल. तुमचा प्रवासही महत्वाचा आहे. तो सुखात आनंदात व्हायला हवा, म्हणजे भावी आयुष्य सुद्धा सुखात आनंदात जाईल. सुखी रहा, सुखी रहा. सांभाळून जा. हं? अनंत, हा? तू जातोयस ना सोडायला? नाही अण्णा, तिकडे पार्किंगचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे कॅब बोलवली. ठीक आहे, ठीक हा. आहे. सांभाळून जा. चला रामभाऊ. चला अण्णा, चला सांभाळून जा. हो. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. हा, कुठे पोहोचला तुम्ही? ये राम. अरे किती दिवसांनी आलास इकडे? हा बरं नमस्कार आहेस माई. ना? नमस्कार नमस्कार. बऱ्याच दिवसापासून त्या सुरडीच्या वळ्या नाही खाल्ल्या ना तुमच्या. तुम्ही दोघी जाग नीट बाय बाय करा. गाडीत बसलेत की नाही बघा. अरे ये आत ये. या हो या. या. हो. आणि आम्हाला फोटो पाठवा. रोज आणि सतत फोटो पाठवायचे, अपडेट्स द्यायचे, काय चाललंय, कुठे फिरताय, काय एन्जॉय करताय. मस्त. ओके, पाठव फोटो. झालं, जायचं नाहीये का? टॅक्सी येते ना, येते कॅब येते. आलास ते बरं झालं. पण ये बस बस. ठीक आहे. त्या लाल पिशवीत आहेत बघ त्यांचे खडे. कसा निवांत. हो अण्णा. तुम्ही बसा, मी चहा करून आणते तुमच्यासाठी. हा अगं माई थांब जरा. नीट तपासून घ्या. विश्वासाचं दुसरं नावच घाडगे आहे. बरं, मला कशाला थांबवलंयस? अगं माई काय आहे, यांच्या सुनेचं डोहाळे जेवण आहे अरे वा, हो का? आणि त्यासाठी त्यांना तोडे बनवून घ्यायचे. करू की मग? हो, तुम्ही नुसतं सांगा, दुकान तुमचं आहे. मग माई महत्वाचं काय माहितीये का, तुझे जे तोडे आहेत ना, ते अक्षयच्या लग्नात त्यांच्या सुनेने पाहिले होते आणि त्यांना तसेच बनवून घ्यायचे. जरूर कर हो. आणि ते तोडे माझे नाही येत हो, जिजीनी दिलेत मला. माझा अमूल्य ठेवा आहे तो. तुझ्या सुनबाईला नक्की आवडतील. हो. ते तोडे काढ, त्याचे फोटो काढून कारागिरांकडे पाठवायला हवेत नमुन्यासाठी. बघ बघ, आहेत ना रे तिकडेच. बघू खडे. नाही, तोडे मिळत नाहीये. अरे तिकडेच आहेत, बघ जरा. असं काय करतोयस? आतमध्ये बघ ना जरा. इकडे मागे पुढे झाले असतील कुठेतरी. हे खडे माई
नाही मिळत आहेत. अरे चोर कप्प्यात बघ बघू असणार, असं कसं होईल? माहीत तोडे मिळत नाहीयेत. तोडे नाहीयेत? हे खडे खोटे आहेत. हे अनंत आपण एक सेल्फी काढूया. हा अमृता ये. अमृता स्माइल यार, केरळ वाली एक्साइटमेंट. येस. स्माइल. मस्त. हे अनंत आता आमच्या दोघींचा आहे. चल वहिनी पाऊट करूयात. हा वा मस्त. समजून ये ना, चिडू नकोस आणि प्लीज रडायचं पण नाही. क्यू मृदुले, ऐक, तुझा लेख आता यावेळेला कोणाशी चोरून बोलतोय ग? काय करू, केले ना सगळे उपाय. कळलं का क्यू? अमृता इकडे. अरे. गाडी आली वाटतं. हा चला 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 हो. चला. खडे पण अरे काय करतात, काय म्हणतोयस तू? खडे खोटे तोडे नाहीये तिजोरीत, असं कसं होईल? नीट बघ बघू परत तू. माहीत तिजोरीत कुणीतरी हात मारलाय. अहो हा काय? अहो 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 काय होतंय तुम्हाला? अहो नीट कर हे लवकर. अहो, अहो, काय होतंय तू? अनंता, अक्षय, मृदुला, अहो काय होतंय तुम्हाला? तुम्ही काय होतं? फोन करू. जा 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 पटकन जा. अहो ऐका जरा माझं. अहो 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 बघ ना कसं करतात. काय झालं? अरे अरे थांबा रे बाबा, आपल्या तिजोरीत कुणीतरी हात घातलाय. चोरी झाली आपल्याकडे. काय? माहींचे तोडे गेलेत आणि खडे. अरे देवा, माईंचे तोडे गेले. माई मी अण्णांची गोळी आणू का आधी पटकन? पाणी घेऊन येतो. आणते. राम कुठे गेलाय? ते फोनवर बोलताय डॉक्टरशी बाहेर. बघ ना कसं करतात. अण्णा काय झालं? अरे अरे थांबा रे बाबा, आपल्या तिजोरीत कुणीतरी हात घातलाय. चोरी झाली आपल्याकडे. काय? माहींचे तोडे गेलेत आणि खडे. अरे देवा, माईंचे तोडे गेले. माई मी अण्णांची गोळी आणू का आधी पटकन? पाणी घेऊन येतो. आणते. राम कुठे गेलाय? ते फोनवर बोलताय डॉक्टरशी बाहेर. अक्षय खडे खोटे रे. तू जरा गप्प बसशील का? सारखं आपलं पुढे पुढे. आता ही वेळ का ज्ञान पाजळण्याची? गप्प बस जरा. राम कुठे? ते बाहेर बोलतायत ना फोनवर. झालं म्हणजे अनंता, आता गावभर ते सांगत सुटणार या घरात आपल्याकडे काय घडलं ते. वसुधा, तुला वेगळं सांगायला हवंय का? तिला सांगितलं तुला कळत नाही का? चली जीभ लावली टाळ्याला. आता तो आला की त्याच्यासमोर आडो तिडो काही बोलू नकोस, समजलं ना? तू रामला बोलवून आण जा. बोलवतायत ना ते सारखं. रामला बोलवलंय, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका अण्णा. द्या पाणी. सावकाश सावकाश, हळू हळू हळू.
बरं वाटतंय का आता? हो आता बरं वाटतंय मला. पण तिजोरीत खोटे खडे कोणी ठेवले? अहो आता नका तुम्ही ह्याची चर्चा करू, आपण नंतर बोलूया ना विषयावर. तुम्ही आधी शांत व्हा बघू. जा त्यांना खोलीत घेऊन जा. चला, या, या. चला चला उठा उठा उठा. सावकाश सावकाश. उठा. अनंता जा. ठीक आहे. माई हो. काळजी करू नका, डॉक्टर येत आहेत. आणि मी पोलिसांनाही फोन केलाय, तेही येतीलच. अरे देवा, हे खोटे खडे इथे कसे आले? हा बोल क्यू. केयू हनीमून कॅन्सल झालंय कारण घरात चोरी झाली आणि अण्णांना धक्का बसलाय. अण्णा बरेत आता, पण अण्णा आणि माई दोघं खूप खसलेत ग. माई दाखवते पण ती आतून खूप हादरली आहे. तिचंही बरोबर आहे ना ग. पिढीचाच दागिना गेलाय चोरीला. शॉक बसणारच ना तिला. मस्ट बी व्हेरी एथनिक अँड अँटिक ना. अक्की आपलं लग्न झालं ना की माझ्यासाठी पण असाच करून घ्यायचा. ते नंतर बघूया क्यू. घरात चोरी झाली यार, टेन्शनचं वातावरण. एक संपलं की काही ना काहीतरी चालूच आहे यार. हा चोर सापडला पाहिजे मला. जिवंत गाडेन मी त्याला. हॅलो. हॅलो. अरे अक्की काही नाही रे, ते अमृताचे काका आलेत समोर सडनली. ते काय करतायत तिकडे? नेहमीच येत असतात डॅडना भेटायला. नीट लक्ष देऊन ऐकते डॅडशी काय बोलतायत. काहीतरी कांड करायला आले असतील आणि मला कळव फोन करू. फक्त मी आता फोन ठेवतो कारण मला जावं लागेल. जरा टेन्शन आहे. नंतर फोन करतो. हा बाय. ओके टेक केअर अक्की. टेक केअर अक्की म्हणजे हनीमून वरनं केला की काय फोन अक्कीनी? त्यांनी कुठूनही केला असेल फोन. दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. आणि बाय द वे अक्की हनीमूनला नाही गेला, कळलं ना? कस त्याच्या घरात मोठी चोरी झाली आहे. हो हो अहो त्यांच्या तिजोरीतून पिढीजात दागिना चोरीला गेलाय. म्हणूनच अक्की गेला नाहीये हनीमूनला. आता त्याच्या घरातले सगळे चोर पकडण्याच्या मागे. ओके. एकदाच उघडलं तिजोरीचं दार. लक्षात आलं ना घाडगे, घरात चोरी झाली आहे ते. हुश. माझ्या छातीवरचं ओझं उतरलं. आता खजिना आहे कुंडीत आणि चोर बसा म्हणा धोंडीत. हा मनोहर नाही पकडला जाणार. घाडगे घाडगे रिकामे करीन सगळे सोन्या चांदीचे वाडके. राम यांच्या वतीने मी तुला शब्द देते, तुमचे गेलेले सगळे खडे तुम्हाला परत मिळतील. लाख मोलाचा ऐवज आहे रे तुमचा. आणि प्रामाणिकपणे कष्टाने तुम्ही पैसे कमवले त्याचे वाया नाही जाऊ देणार मी. आणि जे काही घडलं त्याबद्दल मी हात जोडून तुझी माफी मागते. हो असं काय म्हणता माई? तुम्ही पहिले अण्णांच्या तब्येतीची काळजी घ्या. बरं येऊ मी? अनंता, आपल्या ड्रायव्हरला सांगून रामला त्याच्या घरी सोडण्याची व्यवस्था कर. हो या. ये. आता बोलूया. तिजोरी शेवटची कुणी उघडली होती? दिनकर. काय
माई, शेवटची तिजोरी तुम्ही उघडली होती. म्हणजे ते नाही का, मी अक्षय बद्दल, म्हणजे शेवटची तिजोरी माई तुम्ही उघडली होती आणि तुमच्या आधी अमृतानी. अण्णांनी गावाला जाताना चाव्या यांच्याकडे दिल्या होत्या आणि मग अण्णा जेव्हा परत आले तेव्हा अण्णांनी स्वतः सगळं चेक केलं आणि मग चाव्या यांच्याकडून घेतल्या. काय हो? याचा अर्थ तिजोरी शेवटी मी उघडली आणि माझ्या अगोदर अमृताने. आठवतंय तुला? अण्णांनी किल्ली तुझ्याकडे दिली होती खडे चेक करण्यासाठी आणि त्यातला एक खडा खोटा आहे हे सांगण्यासाठी धावत धावत तू आमच्या खोलीत आलीस आणि तिजोरीच्या किल्ल्या तुमच्याच खोलीत तू विसरून आलीस. आठवतंय? तरी मी ह्यांना सांगते प्रत्येक वेळी की हिच्याकडे किल्ल्या देऊ नका म्हणून. आठवत आहे तुला हे सगळं? काय तुम्हाला असं म्हणायचंय की मी असं काहीही म्हटलेलं नाही. मला फक्त इतकंच कळतंय की तुझ्यावर टाकलेली जबाबदारी तू पूर्णपणे पार पाडलेली नाहीस. त्याला काय अर्थ आहे माहिती? थोडे पण चोरीला गेलेत ना जीजी आजीचे. तुझं असं म्हणणं आहे का की त्याला पण अमृताच जबाबदार आहे म्हणून? मी काही म्हटलंय अक्षय असं? मी तर असंही म्हटलेलं नाही की हिने खडे घेतलेत म्हणून. मला फक्त इतकंच म्हणायचंय, खडे सुद्धा हिच्याच खोलीत होते आणि किल्ल्या सुद्धा हिच्याच खोलीत होत्या. तिजोरीच्या किल्ल्या असंच कुणी आपल्या खोलीत विसरून येतं का? आपल्या सगळ्यांच्या खोल्या सतत उघड्या असतात आणि ह्याला बेजबाबदारपणा म्हणतात. आणि हे असं बेजबाबदारपणे वागणं, बेफिक्रीनं वागणं मला अजिबात आवडत नाही आणि हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. बरोबर आहे ना? आणि ह्याच्यामुळे आपल्याला काय काय सोसावं लागणार आहे ह्याची कल्पना तरी आहे का तुला अक्षय? हिने नाही काय केलं, पण हिने त्या किल्ल्यांचा गैरवापर करण्याची संधी तर दिली ना समोरच्याला. काय? पण माई असं होऊ शकतं ना. 2 मिनिटांसाठी का असेना माणूस किल्ली रूम मध्ये विसरू शकतो. पण मला नाही वाटत की इथलं कुणीही त्या किल्लीचा गैरवापर करेल आणि चोरी करेल घरात. अरे पण संधी तर दिली ना. नाही, घरातल्यांनी नसेलच केलं, पण बाहेरचा त्याचा गैरफायदा घेऊच शकतात की. बाहेरची कोणती व्यक्ती आली होती या घरात आता? तिचे काका मनोहर पंत, ते बाहेरचेच आहेत की. काय? नाही माही, मी मान्य करते माझे काका खूप बडबड करतात, इरिटेटिंग आहेत, आगाऊ आहेत, पण ते चोरी करणं शक्यच नाही हो त्यांनी. आणि ते त्यांच्या पुतणीच्या घरात.
go or not to go at Ghadge Sadan? That is the question. काय करावं, काय करावं? बातमी तर अलगद हातात पडलेली आहे. तिजोरीचं दार उघडलं आणि घरात चोरी झाली ही बातमी फायनली गाडग्यांना कळली. प्रत्यक्ष तिथे जाऊन ते दृश्य बघण्यात जास्त मजा आहे. हा काय ग परे, जायचं का गाडग्यांच्या घरी? तोरा कसा उतरलाय ते बघायला. हा? काय म्हणाल, काय म्हणालीस? नको नको जाऊया म्हणतेस? हुशार आहेस तू माझ्या शक्ती. नाही नाही, पुरावा काहीच सापडलेला नाहीये. हा, पण आपण सावधगिरी बाळगायला हवी. पटलं तुझं म्हणणं 100% पटलेलं आहे मला. शांत राहून वाट बघायला हवी. म्हणजे घरात चोरी झाली ही बातमी गाडग्यांना कळली हे जसं आपल्याला कळलं तशी पुढची घडामोड सुद्धा आपल्याला कळणारच. हा, चोर सापडला नाही आणि दागिनेही सापडले नाहीत. अगं पजे, अगं ते दागिने आपल्यालाच मिळणार आहेत. ते आहेत ना तिकडे त्या गुलाबाच्या कुंडीत सेफ, चिडचिप, कुणालाही काहीही न कळता. काय? मी आता तुझ्यावर कुठलेच आरोप केलेले नाहीयेत. मला फक्त इतकंच कळतंय, तू ह्या घरात लग्न करून आलीस आणि अण्णांची तब्येत बिघडली. आणि आता सुद्धा ही चोरी तुझ्याचमुळे ह्या घरात झाली आणि म्हणून त्यांना मनस्ताप होतो. मनमानी आणि बेफिकीर तुझ्या अंगात भरलेलीच आहे आणि आमच्या पत्रात काय पडतं? फक्त मनस्ताप आणि मनस्ताप. मला वाटलं होतं काहीतरी शिकशील तू, पण नाही. तुला घाडग्यांची सून या शब्दाचा अर्थच कधी कळलेला नाही. असं खरंच नाहीये माहितीचं ऐकून आई. मी आहे तुझ्या बरोबर.
अक्षय अरे अच्छा, म्हणजे हे खरे नकली आहे. आणि अजून काय काय सामान गेलंय? अजून आम्हाला काही नीट माहिती नाहीये. तसं असेल तर आम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या खोल्या चेक करायला हव्या. म्हणजे काही पुरावे सापडतात का? किंवा अजून काय काय गेलं ते कळेल. आमच्या घरात आमचीच झडती घेणार. अहो, चोरीचा तपास करायला बोलवलंय ना हो तुम्हाला. आमचीच झडती काय घेताय? मॅडम, तुमचा गैरसमज होतोय. ही झडती नाहीये. मी म्हणालो त्याप्रमाणे आम्हाला पुराव्याचा शोध घ्यायलाच पाहिजे. आणि सर्वात प्रथम घरातून सुरुवात करावी लागेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला आमच्या बरोबर अजून काय काय गेलंय ते चेक करावं लागेल. आमचं आम्ही चेक करू मग. आई तू शांत बस ना जरा. सुधा, त्यांचं काम त्यांना करू दे ना. त्यांची काहीतरी प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे त्यांना करू दे काम. आपण अडथळे आणण्यात काही पॉइंट नाही. पण म्हणून काय आपल्या खोल्यांची परस्पर झडती घेणार? सुधा, नाही मॅडम, तसं नाहीये. आमच्या तपासाच्या दृष्टिकोनातून तुमच्या खोल्या चेक करत असताना आमच्या बरोबर तुमच्या घरातली काही माणसं असतीलच. मला नाहीये मान्य. काकू, अगं पोलिसांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य असतं. त्याशिवाय कसा तपास लागणार? चला, तुम्ही तुमचं काम करा. आई, बाबा कुठे आहेत? फोन केलाय त्यांना, निघालेत ते यायला. या. फक्त जे काही शोधाशोध कराल ती जरा हळू आवाजात करा. त्यांची तब्येत बरी नाहीये. औषध घेऊन झोपलेत ते, तेव्हा जरा काळजीने तपास करा. आम्ही याची काळजी घेऊ. थँक्यू. मॅडम, ओपन करा ते. तू या घरात लग्न करून आलीस आणि अण्णांची तब्येत बिघडली. आणि आता सुद्धा ही चोरी तुझ्याचमुळे या घरात झाली आणि म्हणून त्यांना मनस्ताप होतो.